Hello, dear learner. I am Akanksha Chandrakant Yavalkar from Delonic Societies, Baramati College of Pharmacy, Baranpur, Baramati. Today I am going to discuss the topic that is air separator under the guidance of Professor Sri Krishna Bavkar sir. In this presentation, I am going to cover the points as well as learning outcomes. That is, first one is definition, second one is principle, third one is figure, fourth one is construction, fifth one is working, sixth one is Henry's law, seventh one is solubility ratio, eighth one is graph, ninth one is silent features, tenth one is advantages, and 11th is disadvantages. After completion of these points, my friend should be able to definition of air separator and what is an air separator. Then definition of air separator. Air separator is device that removes entrained air microbubbles that is moving with flow of fluid. It is known as air separator. म्हणजे एक सप्लाय लाईन असते फीड इनलेट आणि एक रिटर्न लाईन. सप्लाय लाईनमधून पार्टिकल पास झाल्यानंतर तो पार्टिकल रिटर्न लाईनमध्ये एंट्री करतो. तिथे त्याची मूवमेंट होऊन तो पार्टिकल एअर सेपरेटरमध्ये एंटर होतो. नंतर प्रायमरी पंपमध्ये, नंतर चिलरमध्ये आणि तिथून सेकंडरी पंपमध्ये अशी त्याची मूवमेंट होऊन तो पार्टिकल एअरच्या माध्यमातून बाहेर फेकला जातो. या पद्धतीच्या सायकलने तो रोटेट होतो. म्हणजे प्रायमरी पंप आणि रिटर्न लाईनच्या मध्ये ज्याचा वापर होतो त्याला एअर सेपरेटर म्हटले जाते. देन प्रिन्सिपल ऑफ एअर सेपरेटर. फर्स्ट प्रिन्सिपल इज एअर सेपरेटर इज वर्क्स ऑन द सेम प्रिन्सिपल ॲज दॅट ऑफ सायक्लॉन सेपरेटर. म्हणजे सायक्लॉन सेपरेटरचं जे प्रिन्सिपल आहे त्याचप्रमाणे एअर सेपरेटरचं देखील वर्क आहे. सेकंड प्रिन्सिपल इज इन दिस केस द एअर movement is obtained by rotating disc and blades. The rotating disc ही rotate होत असते. To improve the separation and stationary blades are used. आता stationary blades and rotating disc म्हणजे काय हे आपण पाहणार आहोत. स्टेशनरी ब्लेड्स प्रॉपर एअर सेपरेट करू शकतात पण रोटेटिंग ब्लेड्स नाही करू शकत. ते कसं? फॉर एक्झाम्पल, आपण घरामध्ये मिक्सर यूज करतो. त्या मिक्सरचं जे भांडं असतं त्यामध्ये रोटेटिंग ब्लेड्स असतात बरोबर बॉटमला. समजा त्यामध्ये आपण मिल्क घेतलं, त्याला जर का आपण प्रेशर ॲप्लाय करून रोटेट केलं तर एअर सेपरेट होते, पण ती जी एअर सेपरेट होते ती टॉप टू बॉटम होत असते. बॉटमला जे एअर बबल्स आहेत ते ट्रॅप होऊन बसतात ड्यू टू दी ॲटमॉस्फेरिक प्रेशर. इट इज पॉसिबल टू व्हॅरी द साईज ॲट एअर सेपरेशन ऑकर्स. तर यामध्ये एक डोमेस्टिक टाईपचं एक्झाम्पल द्यायचं झालं तर आपण ज्यूस पितो पहा, त्यामध्ये एअर पूर्ण ट्रॅप असते सरफेसवरती बबल्स असतात. खरा ज्यूस तो अर्धा ग्लासचा पण नसतो, पण एअर बबल्समुळे तो ग्लास आपल्याला फुल दिसतो. त्यामुळे तिथे एअर सेपरेशन प्रॉपर होतं. देन फिगर ऑफ एअर सेपरेटर. Left side feed spout, then air dispersing lowers, air intake, fine air discharge, annular space, coarse cone. Then right side drive shaft, feed spout, distribution plate, deflector, rejector cage, separating zone, fines chamber, then coarse discharge. आता स्पीड स्पाउट जे आहे तेच फीड इनलेटमधून पार्टिकल जो पास होतो तो पार्टिकल पास झाल्यानंतर तो मिडल स्पेस आहे कोर्स कोन, त्यामध्ये तो पार्टिकल पूर्ण रोटेट होतो आणि देन कोर्स डिस्चार्जमधून तो पार्टिकल बाहेर फेकला जातो. देन कन्स्ट्रक्शन अँड वर्किंग ऑफ एअर सेपरेटर. फर्स्ट construction and working is microbubbles and static air flow into the air separator. Then second is the stainless steel coalescing medium swiftly separates air from the fluid. Third is
एअर कलेक्ट्स इन द टॉप ऑफ युनिट. राईट साईडला जी फिगर आहे त्यामध्ये वर ॲरो आहे पहा, तिथे ते फीड इनलेट ओपन होत असतं जेव्हा एअर सरफेसवरती येते. फोर्थ वन इज ॲज द फ्लो ड्रॉप्स वेंट हेड ओपन्स रिलीजिंग द एअर कलेक्टेड इन द युनिट. फिफ्थ वन इज द मोस्ट कॉमन मेथड फॉर एअर सेपरेशन इज फ्रॅक्शनल डिस्टिलेशन. तर फ्रॅक्शनल डिस्टिलेशन म्हणजे काय, तर बॉइलिंग पॉईंट डिफरन्स 30 डिग्री सेल्सिअसपेक्षा कमी असतो. त्यामध्ये जेवढा डिफरन्स कमी होईल तेवढे आपण सिम्पल डिस्टिलेशनचा यूज करतो. तर सिम्पल डिस्टिलेशन म्हणजे काय ते आपण कधी यूज करतो, जेव्हा आपल्याकडे 2 मिसिबल लिक्विड असतात, मिसिबल टाईप लिक्विड्सचे मिक्सचर असतात. फॉर एक्झाम्पल वॉटर इन इथॅनॉल घेऊया आपण. त्याच्या बॉइलिंग पॉईंटमध्ये डिफरन्स अबव 30 डिग्री सेल्सिअस असतो. सिक्स्थ इज अदर मेथड सच ॲज मेम्ब्रेन प्रेशर स्विंग ॲडसॉर्प्शन PSA. तर PSA म्हणजे काय, तर नायट्रोजन गॅस सेपरेट करण्यासाठी प्रेशर स्विंग ॲडसॉर्प्शनचा यूज होतो. यामधून जी हवा पास होते आणि ॲडसॉर्प्शन टॉवर्स हे अंडर कार्बन मॉलिक्युलर सीव अंडर प्रेशरच्या कॉम्प्रेसरमधून सेपरेट करण्यासाठी या टेक्नॉलॉजीचा उपयोग केला जातो. अँड व्हॅक्यूम प्रेशर स्विंग ॲडसॉर्प्शन VPSA. देन सेवन्थ वन इज these are commercially used to separate a single component of ordinary air. Then Henry's law. Solubility of air in water follows Henry's law. The amount of air dissolved in a fluid is proportional to the pressure in the system. It can be expressed as C is equal to Pg into Kh, where C is equal to solubility of dissolved gas. Kh is equal to proportionality constant depending on the nature of the gas and the solvent. The solubility of oxygen in water is higher than solubility of nitrogen. Air dissolved in water contain approximately 35.6% oxygen compared to 21% in air. The C is equal to solubility of dissolved gas. Then P is partial pressure and Kh is Henry's constant. Then solubility ratio. Solubility of air in water can be expressed as solubility ratio. SA is equal to MA in MW, where SA is equal to solubility ratio, MA is equal to mass of air, MW is equal to mass of water. Then graph. Since air mainly consists of nitrogen and oxygen, the air dissolved in the water can be calculated as Ca is equal to 0.0089 gram per liter plus 0.0138 gram per liter is equal to 0.0227 gram per liter, that is 0.023 gram kg. Calculating the air dissolved in water for some other pressure at temperature 25 degree Celsius 77 Farad can be summarized to: first column is pressure absorption and second column is dissolved air in water. First column is 0.023, second column is 0.045, third is 0.068, fourth is 0.091, fifth is 0.114, sixth is 0.136. On y-axis, oxygen solubility in milligram and x-axis dissolved oxygen in fresh water.
Then silent features of air separator. First silent feature is to remove dissolved air and microbubbles. Second is to reduces corrosion in piping sludge formation. Third is to reduces chances of airlock. Fourth is to remove impurities heavier than water. म्हणजे ज्या इम्प्युरिटीज आहेत पाण्यापेक्षा जास्त हेवी असलेल्या त्या. Then advantages of air separator. First advantage is to protect the pump against impellary damage. Second advantage is reduced noise in radiators, heat exchangers and pumps. Third advantage is by removing air and dirt, it improve system efficiency and lower energy. म्हणजे एअरच्या माध्यमातून डर्ट देखील बाहेर फेकली जाते. डर्ट बाहेर फेकत असताना त्यामध्ये एअर सेपरेटरमध्ये सेंट्रिफ्युगल फोर्स निर्माण होतो. त्यामध्ये पार्टिकल पूर्ण रोटेट होत असतात. आपण सेंट्रिफ्युगल मशीन पाहिले पहा. त्यामध्ये मिसिबल जे लिक्विड असतं त्यामधून पार्टिकल सेपरेट करण्यासाठी सेंट्रिफ्युगल मशीनचा उपयोग होतो. यामध्ये सेंट्रिफ्युगल फोर्स निर्माण झाल्यानंतर तो स्पीड कंट्रोल केल्यानंतर थिक पार्टिकल असतात ते पहिल्यांदा बाहेर फेकले जातात आणि जे लाईट वेट पार्टिकल असतात ते कोर्स डिस्चार्जमधून बाहेर फेकले जातात. इट इज प्रोव्हाइड बेटर हीट ट्रान्सफर. म्हणजे ही प्रोसेस चालू असताना हीट देखील ट्रान्सफर होत असते. देन फिफ्थ ॲडव्हान्टेज इज ग्रेटर हीट इमिशन्स और कूलिंग इफिशियन्सी. देन डिसॲडव्हान्टेजेस ऑफ एअर सेपरेटर. फर्स्ट डिसॲडव्हान्टेज इज लो सेपरेशन यील्ड. म्हणजे याची सेपरेशन करण्याची जी पॉवर आहे ती कमी आहे. अँड सेकंड डिसॲडव्हान्टेज इज अनसुटेबल फॉर सेपरेटिंग स्मॉलर पार्टिकल्स. म्हणजे स्मॉलर पार्टिकल यामधून कमी बाहेर पडतात. हा एक डिसॲडव्हान्टेज आहे एअर सेपरेटरचा. या पद्धतीच्या वर्किंग आणि प्रिन्सिपलमध्ये एअर सेपरेटर हा काम करतो. थँक यू फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ.